अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. अखेरचे इथे सुरू होण्याआधी संपते कहाणी, साक्षीला केवळ उरते डोळ्यातील पाणी, डोळ्यातील पाणी. इथे सुरू होण्याआधी संपते कहाणी, साक्षीला केवळ उरते डोळ्यातील पाणी, डोळ्यातील पाणी. जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. अखेरचे सर्व बंध तोडून जेव्हा नदी धुंद धावे, सर्व बंध तोडून जेव्हा नदी धुंद धावे, मिलन वा मरण पुढे तिला नसे ठावी, तिला नसे ठावी. एकदाच आभाळाला अशी भिडे माती, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. अखेरचे गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे, गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे. असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे, कधी हाय वाटे. तरी गंध धुंदीत धावे जीव तुझ्यासाठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. अखेरचे गीत आले जर हे कधी तुझ्या कानी, गुज अंतरीचे कथील तुला या स्वर
मनात गीत आले जर हे कधी तुझ्या कानी, गुज अंतरीचे कठीण तुला या स्वरांनी, डोळ्यातून माझ्यासाठी लाव दोन ज्योती, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती, अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती, अखेरचे. अरे भैया, 1963च्या सुमारास तुम्ही पहिल्यांदा शुक्रतारा हे गीत गायलात, आता तुम्ही सांगितलेल्या भावसरगम या कार्यक्रमासाठी, आणि त्या गीतानं चक्क इतिहास घडवला. पण ते गीत गायच्या वेळेला काही गमती जमती झालेल्या असतील. त्यावेळी एक फार गंमत झाली होती. ती गोष्ट आपल्याला सांगतो की यशवंत देव एकदा मी आणि सिनेमा खेळे रिहर्सल करत असताना तिथे आले होते, आणि नंतर एक शुक्रवारी रात्री आमचं रेकॉर्डिंग संपलं आणि शनिवारी हा कार्यक्रम लागत असे. तर त्या अनाऊन्सरने दुसऱ्या दिवशी सकाळी यशवंत देवांना फोन केला की बा याच्यावर A.R. दाते म्हणून लिहिलंय, A.R. दाते आणि सुधा मल्होत्रा, तर आम्ही असं अनाऊन्स करत नाही, आम्हाला नाव लागतं. तर ते म्हणाले की बा मला कल्पना नाही आता नाव काय त्याचं, काल मी गेलो तर त्याचे वडील त्याला आरू आरू म्हणत होते, तर अरुण दाते असलं पाहिजे, तुम्ही लिहून टाका अरुण दाते. आणि ते जेव्हा गाणं लागलं आणि अनाऊन्समेंट झाली तेव्हा मलाच आश्चर्य वाटलं, कारण माझं नाव अरुण त्याच्या आधी कधीच नव्हतं, माझं नाव अरविंद रामचंद्र दाते होतं. यशवंत देवांनी मला पुन्हा पाण्यात टाक. तर अशी नवीन नवीन गाणी ही यायलाच पाहिजेत. जुनी गाणी चांगली आहेतच आणि ती चांगली आहेत म्हणूनच काळाचं कुंपण ओलांडून त्याच्या ताजेपणा सकट आज लोकप्रिय राहिलेली आहेत. पण ह्या जुन्याचा सन्मान करत असतानाच नवीन गाण्यांचं स्वागतही करायला हवं. तर हा नवीन गाण्यांचा आपला विषय निघालेला आहे. तर तुम्हाला एक नवीन गाणं मला सुचवावं असं वाटतंय. बघा, तुमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही गाता आणि लोकांना खूप आवडतं. हा, मंगेश पाडगावकरांचं आहे आणि यशवंत देवांची चाल आहे ना. तुला लाजलेली अशी पाहतो, तुला लाजलेली अशी पाहतो, सुखाच्या सुगंधात मी नाहतो, सुखाच्या सुगंधात मी नाहतो. जराशी लवे बावरी पापणी, बावरी पापणी, जराशी लवे बावरी पापणी, बावरी पापणी, फुलांचे उरी बाण मी चाहतो, फुलांचे उरी बाण मी चाहतो, फुलांचे उरी बाण मी चाहतो, सुखाच्या सुगंधात मी नाहतो, सुखाच्या सुगंधात मी नाहतो. तुला लाजलेली अशी पाहतो, सुखाच्या सुगंधात मी नाहतो. झुरे शब्द ओठात ओलावला, ओलावला, झुरे शब्द ओठात ओलावला, ओलावला, अनोखा सुगावा मला बाहतो, अनोखा सुगावा मला बाहतो, अनोखा सुगावा मला बाहतो, अनोखा सुगावा मला बाहतो,
सुखाच्या सुगंधात मी नाहतो, सुखाच्या सुगंधात मी नाहतो, तुला लाजलेली अशी पाहतो, सुखाच्या सुगंधात मी नाहतो. पण तरी सुद्धा अरुंधते, अलीकडची जी काही काही गाणी आपल्या कानावरती पडतात ना, म्हणजे विशेष करून त्यातले द्वर्थी शब्द म्हणा किंवा केवळ झिंग आणणारी चाल, अशी काही गाणी ऐकली ना की मनामध्ये अशी थोडीशी भीती निर्माण होते की हा सुगम संगीताचा प्रवाह गढूळ होऊन जाणार नाही ना. तसं कधी होणार नाही, कारण मराठी रसिकतेवर त्यांच्या मनाच्या रसिकतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी गेली 25 वर्षांहून जास्त गातोय, इतके कार्यक्रम केलेत. मला खात्री आहे की चांगली कविता, चांगलं साहित्य, चांगलं संगीत हे मराठी मनातला आत रुजलेलं आहे. आणि तुम्ही आज जर तुम्ही ज्या गाण्यांचा उल्लेख केला तशी गाणी आज येतील आणि उद्या जातील, पण जर चांगल्या कविता चांगली गाणी असतील तर मराठी माणूस वर्षोनवर्ष ऐकणार आहे. आज जर 25 वर्षानंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे इतकी गाणी माझीच काय कितीतरी गायकांची आणि गायिकांची आहेत आणि तीच आता पुन्हा त्याची लाट आली आहे, त्याचा अर्थच की रसिक मनाला, महाराष्ट्रातल्या किंवा मराठी मनाला कुठेतरी चांगलं नाट्यसंगीत, चांगलं भावगीत हे कधी सुटणार नाही त्यांच्यापासून. म्हणजे जे अभिरुचीचं आहे ते कायम टिकणारं आहे. आणि अशी जी गाणी आलेली आहेत केवळ झिंग आणणारी, आपण आता म्हटलं तर तशी ती एक लाट आहे, ती जशी आली तशी जाईल. मला असं वाटतं की एका अलौकिक कलाकारांनी रसिकाच्या अलौकिकत्वाला ती दिलेली एक पावती आहे. आणि मला असं वाटतं की मराठी रसिकांकडे हा निरक्षीर विवेक आहे, ही केवढी तरी मोठी गोष्ट आहे नाही का. ह्या तुमच्या यशाचं श्रेय कुणाला तुम्ही द्याल असा ठराविक ठोकळेबाज प्रश्न खरं तर मला विचारायचा नव्हता, पण तरीच देखील आमच्या मनात नेमकी तीच भावना आहे. आणि म्हणून एक गायक म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतं याबद्दल? मी रसिकांना तर धन्यवाद देतो, त्यांच्याचमुळे मी आज गायक म्हणून इथे बसू शकतो. गाता गळा आणि शिमता मळा अशी आपल्याकडे एक म्हण आहे. धरित्रीच्या कुशीत दडलेलं हिरवं धन हा शिमता मळा आपल्याला सदैव देत राहतो, अगदी 2 हाताने अखंड, आपण तृप्त होईपर्यंत. अरुण दाते यांच्यासारख्या सामर्थ्यवान गात्या गळ्याचंही तसंच असतं. आपण घेता किती घेशील 2 कराने अशी रसिकाची अवस्था व्हावी, इतकी एकाहून एक सरस गीतं असे गायक आपल्यापर्यंत आणून पोहोचवत असतात. अरुण दात्यांच्या त्यांनी गायलेल्या गीताबद्दल तर काय सांगायचं. रूप, रस, गंध, लय या सगळ्याची उत्कटता भरलेली ही जादुई गीतं आपल्याला आजवर सुखवत आली. यापुढेही जी गीतं आपल्या भेटीला येतील ती असाच आनंद आपल्याला देतील. डोळ्यात सांजवे आणू नकोस पाणी, डोळ्यात सांजवे आणू नकोस पाणी, त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी, सांगू नको कहाणी, डोळ्यात सांजवे आणू नकोस पाणी. कामात गुंतलेले असतील हात दोन्ही, कामात गुंतलेले असतील हात दोन्ही, तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी, डोळ्यात सांजवे आणू नकोस पाणी.
माती इथे निशाणी, माती इथे निशाणी, डोळ्यात सांज देवी, आणू नकोस पाणी, त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी, सांगू नको कहाणी, डोळ्यात सांजवे, आणू नकोस पाणी. कळणार हाय नाही दुनिया तुला मलाही, कळणार हाय नाही दुनिया तुला मलाही, मी पापण्यात माझ्या ही झाकिली विराणी, ही झाकिली विराणी, डोळ्यात सांजवे, आणू नकोस पाणी, त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी, सांगू नको कहाणी, डोळ्यात सांजवे, आणू नकोस पाणी.